ज्येष्ठ नागरिक म्हणजे अनुभवाचे विद्यापीठ असून त्यांनी आयुष्यभर कष्ट करून कुटुंब, समाज आणि राष्ट्र घडवले आहे. आज त्यांना आपल्या प्रेमाची, आदराची आणि सहकार्याची गरज आहे, असे प्रतिपादन पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी केले. पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील रानवड येथील सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाला भेट देऊन त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच पालक व ज्येष्ठ नागरिक भरण पोषण कायदा यातील तरतुदी, फायदे आणि कायदेशीर आधार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी खालील महत्त्वाच्या तरतुदींविषयी माहिती देण्यात आली. कलम 4 स्वतःचा उदरनिर्वाह करू न शकणाऱ्या पालक किंवा ज्येष्ठ नागरिकांना मुलांकडून किंवा कायदेशीर वारसांकडून भरणपोषण मागण्याचा अधिकार. तक्रार निपटारा प्रकरणाचा निपटारा 90 दिवसांच्या आत करणे बंधनकारक. कलम 5 ज्येष्ठ नागरिक स्वतः किंवा अधिकृत प्रतिनिधीमार्फत अर्ज करू शकतात. कलम 7 प्रत्येक उपविभागात भरणपोषण न्यायाधिकरणाची स्थापना. कलम 9 न्यायाधिकरण भरणपोषणाचा आदेश देऊ शकते. कलम 16 आदेशाविरुद्ध अपील करण्याची तरतूद. कलम 18 भरणपोषण अधिकाऱ्याची नियुक्ती. कलम 20 वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद. कलम 22 अंमलबजावणीसाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती. कलम 23 सांभाळ न केल्यास मालमत्तेचे हस्तांतरण रद्द होऊ शकते. कलम 24 ज्येष्ठ नागरिकांना बेवारस सोडल्यास शिक्षा होऊ शकते. या कार्यक्रमास सरोळे येथील सरपंच दत्तात्रय डुकरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमाकांत जाधव, सोसायटी चेअरमन विलास वाघ, संचालक सोपान वाघ, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप वाघ, बी. आर. जाधव तसेच पोलीस पाटील उपस्थित होते. जिल्हा प्रतिनिधी उत्तमराव जाधव, तालुका प्रतिनिधी योगेश कर्डिले, निफाड, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज नाशिक.